त्याला असं वाटत असेल मी स्वतःहून नार्को टेस्ट करा म्हणतोय म्हणजे मी निर्दोष आहे, हे असा जर सांगण्याचा प्रयत्न असेल तर मराठा समाज काय मूर्ख नाहीये। धनंजय मुंडे हा कसं आहे बीडमध्ये अराजकता माजवणारा एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे। तर त्यानं हे समजून घ्यावं की 6 कोटी मराठा समाज मनोजदादांच्या मागे आहे। तर तो जर चौताळला तर त्याला बीडमधून तर सोडा, परळी बीड नाही तर महाराष्ट्र सोडून जावं लागेल। मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये असे आव्हान केलेलं आहे की नार्को टेस्ट म्हणलं होतं धनंजय मुंडे यांनी, तर नार्को टेस्ट का घेतली जात नाहीये, का हा प्रकरण नार्को टेस्ट प्रकरण मागे पडत आहे, अजितदादांनी त्यांना पाठीशी घालू नये असं त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे। तर आपल्यासोबत आहेत मराठा बांधव, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय मनोजदादा जरांगेने आव्हान केलंय सरकारला की धनंजय मुंडे यांना पाठीशी घालू नका, हे प्रकरण जे आहे त्यांच्या विरोधात जे कट कारस्थान जे करण्यात आलेलं आहे तर त्या प्रकरणात त्यांना पाठीशी घालू नका, नार्को टेस्टसाठी त्यांना समोर करा। तर तुमचं काय म्हणणं आहे? जे आव्हान केलंय मनोजदादा जरांगे पाटलांनी ते योग्यच आहे। आज जर तुम्ही महाराष्ट्राच्या घडामोडी बघितलं या 5-6 महिन्यातलं सरकार आल्यापासून जे सामाजिक काम करतात किंवा जे समाजाचं नेतृत्व करतात, जे निस्वार्थीप्रमाणे काम करतात, त्यांच्यावर हल्ले घडवून आणण्याचं कट ह्या सरकारच्या काळात चालू आहे। मग सरकार ह्या हल्लेखोरांना पाठीशी घालते का हा प्रश्न आहे। त्याच्यात प्रवीण दादांचं झालं उदाहरण, मागच्या काळात चांगले समाज सुधारक आहेत त्यांच्यावर हल्ले झाले, ते म्हणतात ना की त्यांना हल्ले दाभोळकर असतील, त्यांच्या अजून काय आरोपी सापडलेले नाहीत। प्रवीण दादा सारख्या नेत्यावर हल्ला झाला। आज जरांगे पाटलांचं जे आहे मराठा समाजाचं आणि 18 पगड जातीचं जे नेतृत्व उभं राहिले समाजातून, त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट हा उघड झाला। आरोपी पकडलेत, ह्या आरोपी पकडलेत म्हणजे यांना 2.5 कोटी रुपयाच्या सुपारी देतात। हा सुपारी देणारा पण तेवढा मोठाच असेल ना, आणि नाव समोर आलेलं आहे। नाव समोर आलेलं असताना पण कुठली कारवाई होत नाही त्यांच्यावर। परत संतोषदादा देशमुखांच्या प्रकरणात पण त्यांचं नाव आलं, त्यांचेच माणसं अटक झाले, तरी सरकार त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे। तर आमची जनसामान्यातून हीच भावना आहे की सरकार, महाराष्ट्राचं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी निवडून दिलेलं आहे। तुम्ही महाराष्ट्राचे कामगार आहात तर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचं भलं बघितलं पाहिजे आणि गोरगरीब सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावा। तुम्ही असल्या आरोपी ह्यांच्या काळात गुंडगिरी एवढी फोफावलेली आहे, ह्यांचे स्वतःचे पदाधिकारी पण एवढे गुंडगिरीने, नेते लोक ज्यांची नावं घेऊन की गुंडगिरीने सरळ सोट म्हणतात तुला बघून घेतो, म्हणजे आज आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलेला आहे हे पण यांनी बघितलं पाहिजे। आणि आमची जनसामान्याची हीच भावना आहे की कुठल्याही समाजाचं नेतृत्व असू द्या, कुणी का असेना, जनसामान्यातला जो